नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे मॅथमॅटिकल रिझनिंग, ज्याला आपण गणितीय तार्किकता असं म्हणतो। या प्रकरणावर आधारित 36वा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण या प्रकरणाच्या संदर्भानं काही सराव प्रश्नांवर चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण या प्रकरणाच्या संदर्भाने एकूण 35 व्हिडिओ बनवले आहेत, ते सुद्धा व्हिडिओ बघा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला ते प्रश्न उपयुक्त ठरतील। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, ए बी पेक्षा दुपटीने जलद काम करतो। जर बी स्वतंत्रपणे 12 दिवसात पूर्ण काम करत असेल तर ए आणि बी एकत्रितपणे किती दिवसात ते काम करू शकतील। आता ए हा बी पेक्षा दुपटीने काम करतो, म्हणजे एची जी कॅपॅसिटी आहे ही कशी आहे, बीच्या दुपटीनं, म्हणजेच 2B एवढी एची कॅपॅसिटी। बी जर 12 दिवसात करत असेल तर दुपटीने करतो, म्हणजेच काहीची कॅपॅसिटी एवढी जास्त आहे की हा 6 दिवसात काम करतो। मग आता ए आणि बी एकत्रित ते किती दिवसात काम करतील। मग आपली सरळ मांडणी छेदात घेऊन लगेच मांडणी करायची। बघा, अगदी सोपं उदाहरण आहे की जर बी 12 दिवसात तर ए 6 दिवस, कारण ए हा बीच्या दुपटीने जलद काम करतो। मग 1/6 + 1/12, मग आपण लगेच सरळ 12 × 1 = 12, 6 × 1 = 6, 12 × 72। मग आता 18 × 18 = 18, 18 × 4 = 72। 4 दिवसात दोघं म्हणून काम करणार आहे, कारण दोघांची कार्यक्षमता एकत्र आलेली आहे। पर्याय सी हे आपलं उत्तर होणार आहे। पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला। रमेश घरापासून शाळेपर्यंत ताशी 15 किमी वेगाने गेला। रमेश आहे हा घरापासून शाळेपर्यंत स्कूल, ओके, स्कूलपर्यंत कसा गेला आहे, ताशी 15 किमी पर हावर km, व परत येताना ताशी 10 किमी आला, परत येताना ताशी 10 आला, तर त्याचा प्रवासातील सरासरी वेग किती। काय करावं लागेल आपल्याला, सरळ यासाठी आपल्याला मांडणी करून उत्तर येईल। बघा, अगदी सोपं सूत्र आहे की अंतर समान असताना सूत्र सरासरी वेग बरोबर 2xy छेदात x + y, मग 2 × 15 × 10 + 15/10, x काय 15, y काय 10। मग आता काटाकाटी झाली, यांची बेरीज वगैरे आपण केली आणि काटाकाटी करून 2 × 3 × 2 किती आलं, 12 किलोमीटर। ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर होणार आहे। योगिताने पहिल्या दिवशी तिच्या पुस्तकाची 6 पाने वाचायला सुरुवात केली। बरं, ठीक आहे, पहिल्या दिवशी 6 पानं वाचली, दुसऱ्या दिवशी 9 पाने, ओके, दुसऱ्या दिवशी 9 पाने, तिसऱ्या दिवशी 12 पाने, तिसऱ्या दिवशी 12 पाने, ठीक आहे, चौथ्या दिवशी 15 पाने, आणि याप्रमाणे जर तिने याच पद्धतीने वाचन सुरू ठेवले तर 10व्या दिवशी किती पाने वाचेल। काय करायचं, सरळ 3 वाढत गेले। मग आता 5वा दिवस, 6वा, 7वा, 8वा, 9वा आणि 10वा दिवस, मग असं आपलं करत जातील। 15 आणि 3 18, 18 आणि 3 21, 21 आणि 3 24, 24 आणि 3 27, 30, 33, बरोबर आहे। म्हणजे आपलं 33 उत्तर येईल, ऑप्शन नंबर ए। पण आता प्रश्न असा होता की 10 दिवस होतं म्हणून ठीक आहे, आपण तोंडी केलं। हे जर असतं 80 दिवस, मग काय करायचं होतं, तर यासाठी सूत्र आहे ज्याला आपण श्रेणीचं सूत्र म्हणतो, ते आपण आता स्टेप बाय स्टेप कसं सोडवायचं ते पाहूया। हे उदाहरण 10 दिवसाचं आहे म्हणून सोपं आहे, काही अडचणी तोंडी करता आलं। पण परीक्षेत कधी येतं 200 दिवस येऊ शकतं, पूर्ण वर्ष, पूर्ण वर्ष म्हणलं तर 365 दिवस येईल। यासाठी अंकगणितीय श्रेणीमध्ये पुढचे पद मिळवण्यासाठी सूत्र, तर शेवटचे विचारलेले पद tn बरोबर a + (n-1) d। मग आता इथे a आहे प्रथम पद, n आहे विचारलेला पद, d आहे फरक। मग आता आपल्याला सूत्रात किमती टाकायच्या, सूत्रात किमती टाकल्या की उत्तर मिळतं 33, ऑप्शन नंबर ए। मग आता याने 365 पद जरी विचारलेलं असतं की बाबा 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, तरीही आपला अडचण आली नसती का, कारण या सूत्र पद्धतीनं आपण जाऊ शकतो, बरोबर आहे। म्हणून आपल्याला इथे श्रेणीचं सूत्र पाहता आलं। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। जॉनला गॅरीच्या पगाराच्या निमपट पगार आहे, विल्यमला जॉनच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे। जर विल्यमचा पगार 4500 आहे, ओके, चला क्ल्यू मिळाला। विल्यमचा पगार किती आहे, 4500। हा कसा आहे,
जॉनच्या पगाराच्या तिप्पट. मग जॉनचा पगार तिप्पट म्हणल्यावर काय करावं लागेल, याला भागेला 3. तर जॉनचा पगार किती झाला, 1500. हा झाला जॉनचा पगार. मग आता गॅरीचा पगार किती आहे, जॉनला गॅरीच्या पगाराच्या निमपट आहे. जॉनला गॅरीच्या निमपट. मग आता जर जॉनच्या दुप्पट केली तर गॅरीचा पगार झाला 1.5 आणि 1.5 3. ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर येणार आहे. बघा अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थित तुम्हाला DTP पण करून दिलं आहे की जॉनला पगार, विल्यमचा पगार आणि 3000 आपल्याला उत्तर मिळतं. आपण काही प्रश्नांवरती परत चर्चा केलेली आहे. 2025साठी 15 जून 2025साठी आपण एक सराव पेपर घेऊन आलो आहे, पेपर क्रमांक 1 साठी, ज्यामध्ये 12 सराव पेपर आपला PDF स्वरूपात व्हॉट्सअपला मिळतील, ज्यासाठी 450 रुपये फीस असेल, जी तुम्हाला 98 23 24 71 91 या नंबरला पाठवायची आहे. यासाठी आपण काही डेट दिलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्ही जर नंतर पाहत आहात तर 450 रुपये फीस पाठवल्याबरोबर तुम्हाला 12 पेपर PDF स्वरूपात मिळतील. आपण याचबरोबर 4 पेपर परत PDF स्वरूपात तुम्हाला ओएसिस करिअर पॉईंटतर्फे देत आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करावा, आपल्या मित्रांना शेअर करावा, त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे. धन्यवाद.